नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. म्हसवड शहराचा पाणी प्रश्न गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात पेटलेला दिसतो. 4-5 दिवसाचं पाणी 8 दिवसावर आलेलं आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. परिणामी पाणी प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या अनुषंगाने पालिकेचे पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि नेमकी परिस्थिती जाणून घेतली की या पाणी पुरवठ्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा का आला आहे. त्यावेळेस आमच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, गेले काही दिवस म्हसवडचा पाणी प्रश्न पेटलेला आहे की नागरिकांच्यातून काही विरोधकांच्यातून वेगवेगळे सूर येतात. नेमकी पाण्याची परिस्थिती सध्या काय आहे? म्हसवडकर जनतेने माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली 21-0 असा एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि हा निर्णय घेत असताना भाऊंनी या शहरासाठी पूर्ण वेळ पाणी पुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यांचा वारंवार त्यासाठी पाठपुरावा असतो. आणि हे करत असताना भाऊंनी मला पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी दिली असताना ती जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाने मी गेले 2 महिने या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्ण वेळ काम करतोय. हे काम करत असताना अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि एवढी मोठी योजना होत असताना छोट्या छोट्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो, पण पूर्ण वेळ या ठेकेदाराच्या प्रशासनाला बरोबर घेऊन आमचे सहकारी नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सभापती असतील, सर्व नगरसेवक यासाठी आपला पूर्ण वेळ देऊन या शहराला लवकरात लवकर पाणी देण्यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करत आहे. सध्या नवीन लाईन जोडणीचं काम अंतिम टप्प्यात असल्यामुळं काही टाक्यांना पाणी भरण्यासाठी वेळ जातोय. नवीन लाईन जोडण्यासाठी ती लाईन बंद ठेवावी लागते. त्यामुळं थोडासा विस्कळीतपणा जरूर झालेला आहे, पण तो पण आम्ही आता 2 दिवसामध्ये तो दुरुस्त करतोय. नवीन लाईनचं विद्युत कनेक्शन घेतलेलं आहे. टेस्टिंग कालच मोटर चालू केलेली आहे. आज उद्या प्रत्यक्ष पाईपद्वारे टेस्टिंगचं काम चालू होईल. एक आठवड्याभरात काही टाक्यांना किंवा टेस्टिंगचं शहरातलं काम पूर्ण होईल. संपूर्ण शहरामध्ये वितरण नलिका टाकून पूर्ण झालेला आहे. त्यामुळं टाक्यांना पाणी आलं. छोटी छोटी कामं, किरकोळ कामं आहेत, ती चालूमध्ये आम्ही करणार आहे. भावांच्या स्पष्ट सूचना आहेत. लवकरात लवकर हे पाणी संपूर्ण शहराला देण्याचं नियोजन आम्ही थोड्या दिवसात करतोय. असा कोणताही विस्कळीतपणा या आलेला नाही. गेले 2 महिने रेग्युलर 5व्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण अध्यक्षांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी करत आहे. आणि ते करत असताना मी लोकांना एकच आवाहन करतो की उन्हाळा आहे, थोडंसं पाण्याचा वापर जपून करावा आणि इतक्या दिवस आपल्याला त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण तीव्र मे महिन्याच्या अगोदर चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे. भाऊ त्यासाठी पूर्ण वेळ आमच्या पाठीशी आहेत, स्वतः लक्ष देत आहेत. निश्चितपणे अंतिम टप्प्यात आलेली योजना काही दिवसात, एक 8-10 दिवसामध्ये शहरात पाणी येऊन बऱ्याच ठिकाणी टेस्टिंगचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात लोकांच्या दारामध्ये हे एक स्वप्नपूर्ती भाऊंची आणि वहिनींची या ठिकाणी पूर्ण होऊन शहराला एक चांगलं स्वच्छ निर्मळ पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. कोणताही विस्कळीतपणे नाही. आम्ही ज्या ठिकाणी लोकांची मागणी, काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करतोय आणि त्या लोकांना पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.